शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी मंगळवार रोजी जालना जिल्हा श्री रुग्णालयाला भेट दिली. जिल्हा श्री रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला आहे. नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी खोतकर यांच्याकडे रुग्णालयाच्या प्रशासनाविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. या तक्रारी कानावर आल्यानंतर खोतकर यांनी थेट श्री रुग्णालयात बैठक घेतली. खरी पण रुग्णालयात प्रशासनाच्या कानाखाली लावण्याऐवजी या बैठकीत थेट खोतकर यांनाच डॉक्टरांनी चुना लावल्याचे चित्र दिसून आले आहे. कारण बैठक संपल्यानंतर खोतकर यांनी या रुग्णालयातील डॉक्टरांचीच स्तुती सुमने उधळत त्यांची चांगली कसून वाहवा केली आहे. यामुळे खोतकर यांची ही बैठक म्हणजे खोदा पहाड निकला चुव्हा अशी झाल्याची गरमागरम चर्चा शहरासह रुग्णांच्या नातेवाईकात आणि नागरिक यांच्यात रंगली आहे. तर लोकप्रतिनिधी खोतकर यांच्या या चौम्य बैठकीची खिल्ली उडवली जात आहे. ज्या तक्रारी खोतकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या त्या तक्रारीनुसार खोतकर यांनी रुग्णालयाची पाहणी न करताच थेट बैठक घेतली आणि रुग्णालयाच्या बाहेर निघून आले. त्यामुळे खोतकर यांच्याबद्दल देखील आता संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा श्री रुग्णालयात रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील काही कर्मचारी पैशांची मागणी करतात यासारख्या अनेक तक्रारी अर्जुन खोतकर यांच्याकडे नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या. त्यानंतर मंगळवारी खोतकर यांनी स्वतः जिल्हा श्री रुग्णालयात येऊन कामकाजाचा आढावा घेतला. जिल्हा श्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उल्लेखनीय काम करतात अशी प्रतिक्रिया भेटीनंतर खोतकर यांनी दिली. नागरिकांनी थोडासा संयम ठेवावा असं आवाहन खोतकर यांनी केले. जिल्हा श्री रुग्णालयातून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत असल्याच्या तक्रारी खोतकर यांना नागरिकांनी बोलावून दाखवल्या होत्या. अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यात येत होते. मात्र मागील 6 महिन्यात जालना जिल्हा श्री रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याची संख्या घटली असल्याचं खोतकर यांनी म्हटले. दरम्यान जिल्हा श्री रुग्णालयात ज्या गोष्टी उपलब्ध नाही त्या संदर्भात आपण स्वतः राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बोलणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलं आहे. स्टार मराठवाडा न्यूजसाठी मुख्य संपादक बबनराव वाघ.